प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाअंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत असं आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केलं आहे. जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचं मालवण, कणकवली आणि वेंगुर्ला येथील 3 तसंच मागासवर्गीय मुलींचं मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि देवगड येथील 5 अशा एकूण 8 शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय तसंच इतर प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी दिनांक 7 ऑगस्ट 2026 ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत hmsnew.mahiti.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुक्यातील शासकीय वसतिगृहाच्या गृहपालांकडे जमा करणं आवश्यक आहे. शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, व्यायामशाळा तसंच इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्यातील शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे दूरध्वनी क्रमांक 023 62 22 88 82 वर संपर्क साधावा.